कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। धरण पांडव क्षेत्रात तर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असलेला पाहायला मिळत आहे। आपण सध्या आहोत पंचगंगा घाटावर आणि पंचगंगा नदी ही दुथडी भरून वाहत आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वच नद्या आहेत, त्या सर्वच नद्यांचे पाणी पातळी झपाट्याने वाढ होताना दिसत आहे आणि ह्या नद्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत। पंचगंगेची वाढता आता कुठेतरी इशारा पातळी होताना दिसत आहे, कारण पंचगंगेची इशारा पातळी आहे ती 39 फूट आहे आणि धोका पातळी 43 फूट आहे। आता सध्या आज 11 वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी आहे ती 35 फूट 10 इंचावर आहे आणि जिल्ह्यातील 76 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मार्गावर रस्त्यावर पाणी आल्यानं अनेक मार्ग आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। राधारंग धरण आहे ते 72% भरलेले आणि गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 29.9 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी इशारा पातळी पंचगंगा गाठते का अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे, कारण कोल्हापूर जिल्ह्यात असेल धरण पांडव क्षेत्रात असेल पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे, मुसळधार पाऊस कोसळत आहे। त्यामुळे पंचगंगा नदीसह इतर सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि आता ही पंचगंगा 35 फूट 10 इंच म्हणजे इशारा पातळीकडे पंचगंगेची वाटचाल सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि असा जर पाऊस कोसळत राहिला तर आज सायंकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत पंचगंगा ही इशारा पातळी ओलांडू शकते। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।